एकदा ही कलम तुम्ही घरी केली ना तर परत परत करणारच, गॅरंटी देऊन सांगते। नमस्कार, मी दीपाली, नांदेडकर रेसिपीज या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण गंगाखेडची प्रसिद्ध कलम घरी कशी करायची ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरू करूया। सर्वात पहिले तर आपल्याला गंगाखेडची प्रसिद्ध कलम करण्यासाठी इथे फुल क्रीम दूध लागणार आहे। आता इथे मी गॅस ऑन केलाय, गॅसवर पातेलं ठेवले, त्या पातेल्यामध्ये अर्धा कप पाणी ॲड केले। पाणी ॲड केल्याने आपलं दूध खाली चिटकणार नाही। आता मी इथे 3 लिटरचं पातेलं घेतलेलं आहे। आता 3 लिटरचं पातेलं आपल्याला मोठ्या साईजचं पातेलं घ्यायचे। आता त्या पातेल्यामध्ये मी 2 लिटर दूध ॲड करून घेते। आता मोठं पातेलं घेतल्याने काय होते की आपलं दूध जेव्हा दूध उतू जाईल ना, उकळी येणं, तेव्हा दूध खाली पडणार नाही, त्याकरता आपल्याला मोठंच पातेलं इथं वापरायचे। आता तुम्ही बघू शकता, आता आपल्याला कंटिन्यू मिक्स करून घ्यायचे। आता मी छान हे दुधाला उकळी येईपर्यंत मी हलवून घेते। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला फुल क्रीम दूध पाहिजे आहे। तुम्ही जर पातळ दूध घेतलं तर आपली कलम की नाही परफेक्ट होणार नाही, त्याकरता तुम्ही शक्यतो फुल क्रीमच दूध यूज करा। आता मी जोपर्यंत त्या दुधाला उकळी येत नाही तोपर्यंत कंटिन्यू हलवून घेते। तुम्ही बघू शकता दुधाला छान उकळी आलेली आहे। मी कंटिन्यू दूध हलवत राहिलेले आहे। आता की नाही हे दूध आपल्याला छान उकळेपर्यंत की नाही आपल्याला असंच प्रेशर देऊन हलवायचे, म्हणजे पळीवर थोडं हलकं प्रेशर द्यायचे, जेणेकरून आपलं दूध खाली चिटकणार नाही। जर आपलं दूध खाली जर चिटकलं ना तर कलमला जी करपट वास आला ना तर आपली कलम खायला टेस्ट नाही येणार। तर त्याकरता की नाही पळीवर थोडं हलकं प्रेशर द्यायचं आणि खालून दूध एकदम कंटिन्यू हलवत राहायचं। आता मी काय केले की थोडं दूध की नाही साईडला काढून घेतले, त्यामध्ये की नाही मला केसर भिजू घालायचे। आता मी या दुधामध्ये की नाही केसर ॲड करणार आहे। इथं मी केसर घेतले। आता ते 15 ते 20 केसरच्या काड्या मी त्या दुधामध्ये ॲड करून घेते आणि अवघ्या 30 सेकंदाकरता मिक्स करून घेते। आता हे मिक्स केलेलं दूध की नाही आपल्याला परत त्या कलमच्या दुधामध्ये ॲड करायचं आहे, केसरचं दूध। आता मी छान मिक्स करून घेतले। आता हे दूध मी त्या दुधामध्ये ॲड करून घेते। आता या केसर टाकण्याचं कारण की केसरने आपल्या कलमला की नाही कलर छान येतो। जी गंगाखेडची जी कलम राहते ना लाईट लाईट येलो, सेम तसाच कलर येतो। आता मी हे केसरचं दूध त्या कलमच्या दुधामध्ये ॲड करून घेते। आता तुम्ही बघू शकता दूध थोडं कमी झालेलं आहे। आता ते दूध मी केसरचे त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता छान मिक्स करून घेते। तुम्हाला जर केसर आवडत नसेल तर त्यामध्ये तुम्ही 2 ड्रॉप येलो कलर पण ॲड करू शकता। आता तुम्ही बघू शकता छान दूध उकळलेलं आहे। तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आपलं दूध कमी झालेलं आहे। दुधाला पण छान उकळी येत आहे। गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे, गॅस फुल नाही करायचा। गॅस जर तुम्ही फुल केला तर आपलं दूध पातेल्याला चिटकू शकते। आता मी त्यामध्ये काय केले, दूध अर्ध झालेलं आहे तर तेव्हा आपल्याला की नाही 1 टीस्पून विलायची पावडर ॲड करायचे आपल्याला फ्लेवर करता। जर तुम्हाला विलायची पावडर आवडत नसेल तर तुम्ही त्यामध्ये फ्लेवर करता केवडा एसेन्स देखील ॲड करू शकता। आता मी दोन्ही पण ॲड करणार आहे। आता तुम्ही बघू शकता दूध आपलं घट्ट होत आहे। आता या प्रोसेसवर आपलं दूध आलं ना तर त्यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे। आता इथे काय केले, मी 2 लिटर दूध घेतले तर त्यामध्ये आपल्याला अर्धा कपच साखर ॲड करायची आहे। आता या अर्ध्या कप साखरेचं मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे। नाही आपली कलम जास्त गोड होणार नाही पण फिकी। जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर त्यामध्ये तुम्ही एकूण 1 कप साखर ॲड करू शकता। आता मी काय करणार आहे, हे जे पातेल्यातलं जे कलमचं मिश्रण की नाही मी ते कढईमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे, कारण की मला ते पातेल्यामध्ये की नाही थोडं अवघड जाऊ लागलं मिक्स करायला। आता हे मिश्रण मी कढईमध्ये ॲड करून घेते। आता मिश्रण छान घट्ट होत आहे। आता मी कंटिन्यू मिक्स करून घेते। गॅस की नाही आपल्याला मीडियम गॅस ठेवायचा आहे, नाही आपल्याला कमी करायचा नाही पण फुल। आता मी मीडियम गॅस केला आहे। आता कंटिन्यू मी मिक्स करत आहे। आता तुम्ही बघू शकता एकदम थिक असं मिश्रण झालेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला काय करायचे, 2 टेबलस्पून तूप ॲड करायचे। आता तुम्ही बघू शकता मी तूप ॲड केले आणि छान आता मिक्स करून घेत आहे। आता कंटिन्यू मी हलवून हे मिक्स करून घेते। एकदम कंटिन्यू मिक्स करायचे आता आपल्याला। आता आपण जसं जसं हे मिक्स करतो ना तसं तसं हे मिश्रण एकदम ठीक होते। आता मी तुम्हाला म्हणलं ना मी दोन्ही पण फ्लेवरसाठी ॲड करणार आहे, तर तिथे मी विलायची पावडर पण टाकली आणि मी इथे केवडा एसेन्सचे 2 ते 3 ड्रॉप ॲड केले। तर तुम्ही बघू शकता मी कंटिन्यू मिक्स करत आहे।
कलमचं मिश्रण घट्ट झालेलं आहे आणि कलर पण छान आलेला आहे। आता मी कंटिन्यू 2 मिनिटाकरता आणखीन मिक्स करून घेते। तुम्ही बघू शकता असं घट्ट झालं ना तर आपल्याला काय करायचे, गॅस बंद करून टाकायचा। सेम असं घट्ट झालं ना तर गॅस बंद करायचा आणि हे लगेच आपल्याला गरम गरम सेट होण्याकरता ठेवायचे। आता मी काय करते, गॅस बंद करून टाकते। आता मी गॅस बंद केलाय। आता मी काय करते, 30 सेकंदाकरता मी असंच मिक्स करून घेते आणि साईडला काढून घेते। आता तुम्ही बघू शकता मी गॅसवरून काढलेला आहे। आता आपल्याला हे की नाही सेट होण्याकरता ठेवायचे। आता आपल्याकडे जे प्लास्टिकचे डबे असतात ना, प्लास्टिकचे म्हणा स्टीलचे म्हणा, ते डब्यामध्ये आपल्याला सेट करायला ठेवायचे। आता माझ्याकडे डब्बा आहे। आता त्यामध्ये मी काय करणार आहे, बटर पेपर लावणार आहे। बटर पेपर लावल्याने आपली कलम की नाही इझिली बाहेर येईल। आता आपल्याला अशा प्रकारे बटर पेपर त्या डब्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये की नाही जे कलमचं जे मिश्रण केले ना आता ते टाकून छान सेट होण्याकरता ठेवायचे। आता तुम्ही बघू शकता मी बटर पेपर लावून घेतला आहे। आता त्यामध्ये मी जे कलमचं जे मिश्रण केलेलं आहे ना त्या डब्यामध्ये मी ॲड करून घेते आणि छान अशी एक लेवल करून घेते, जेणेकरून आपल्या वड्या पण छान पडतील आणि कलम पण छान सेट होईल। आता आपल्याला काय करायचे, त्या कलमवर की नाही त्या उलटण्याने म्हणा त्या पॅचोलाने म्हणा हलका हलका प्रेशर द्यायचे, आपल्याला थोडं दाबायचे त्याला खाली। हिने काय होईल की आपल्या वड्या पण छान पडतील आणि कलम पण छान सेट होईल। आता तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे त्या वड्याला हलका हलका दाबत आहे। आता ही कलम की नाही आपल्याला 7 ते 8 तासाकरता सेट होण्याकरता किचन वट्ट्यावर ठेवायची, आपल्याला फ्रीजमध्ये नाही ठेवायची। आता मी काय करते, ही कलम 8 तासाकरता किचन वट्ट्यावर सेट होण्याकरता ठेवून देते। हवं तर तुम्ही रात्रभर पण सेट होण्याकरता ही कलम ठेवू शकता। एकदम जी गंगाखेडला जी कलम भेटती ना तीच कलमची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली। आता मी काय करणार आहे, ही 7 ते 8 तासाकरता मी सेट होण्याकरता ठेवणार आहे। तुम्ही बघू शकता मी 8 तासानंतर ही कलम काढलेली आहे, छान अशी सेट झाली आहे। आता मी काय करणार आहे, एकदा ही डिमोल्ड करून घेते मी। आता इथे मी एक प्लेट घेतली आहे, त्या प्लेटमध्ये की नाही मी ते डब्बा ॲड करते आणि थोडं 2दा-3दा टॅप करते। तुम्ही बघू शकता किती इझिली आपली कलम बाहेर पडली आहे। बटर पेपर लावल्यामुळे आपली कलम एकटं चिटकणार नाही। आता मी ते बटर पेपर काढून घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार वड्या कट करू शकता। आता मी बटर पेपर काढून घेतला आहे। आता तुम्ही बघू शकता किती इझिली आपल्या वड्या कट होत आहेत। एकदम सॉफ्ट असा आपला कलम तयार झालेली आहे। एकदम परफेक्ट कलमची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। आता मी छान अशा वड्या कट करून घेते आणि थोडं या वड्याला की नाही मी केसरनी गार्निश करून घेते। हे बघा मस्त अशी आपली एकदम परफेक्ट कलम तयार झाली आहे। आता मी तुम्हाला एक वडी मी जवळ करून दाखवते। अशी परफेक्ट कलम एकदम स्मूथ, किती छान या कलमचं टेक्स्चर आले तुम्ही बघू शकता। तुम्ही ही रेसिपी घरी केली ना तर तुम्हाला विश्वास नाही बसणार की तुम्ही एवढी परफेक्ट रेसिपी घरी केली म्हणून। हे बघा परत मी आणखीन एक दाखवत आहे। ही गंगाखेडची कलम कुणी कुणी खाल्ली नक्की कमेंट करून सांगा। हे बघा परफेक्ट अशी मी रेसिपी शेअर केली। आता मी काय करते, ही जी कलम झाली ना तर ती की नाही मी ट्रेमध्ये काढून घेते आणि थोडं केसरनी गार्निश करते। आता इथे मी एक ट्रे घेतलाय, त्या ट्रेमध्ये की नाही मी कलम गार्निश करणार आहे। इथे मी काय केले, बटर कप पेपर घेतलेला आहे आणि त्यावर की नाही मी कलमच्या एक एक वड्या ठेवून घेतलेल्या आहे। हे बघा अशा प्रकारे मी वड्या त्या कपवर ठेवून घेते आणि त्या ट्रेमध्ये ठेवून घेते। बघा परत मी तुम्हाला एक कलम हातामध्ये घेऊन दाखवत आहे। किती छान असं कलम आपली घरी तयार झालेली आहे। हे बघा किती मस्त वड्या पण छान पडल्यात। आता अशा प्रकारे मी सर्व हे कलम की नाही त्या ट्रेमध्ये ठेवून घेते। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असताल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझी नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। आता अशा प्रकारे मी पूर्ण कलम त्या ट्रेमध्ये ठेवून घेतलेली आहे। आता मी पूर्ण कलम तुम्हाला मी जवळ करून दाखवते। हे बघा तुम्ही बघू शकता एकदम जवळ करून दाखवत आहे मी। एकदम परफेक्ट अशी आपली गंगाखेडची कलम तयार झालेली आहे।
आता मी तुम्हाला एक कलम तोडून दाखवत आहे। तुम्ही बघू शकता किती इझिली कलम तुटल्या जाते। सेम टू सेम गंगाखेडला जी कलम भेटते ना, अगदी ती कलमची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। आता मी काय करते, थोडं केसरनी की नाही ती कलम थोडी गार्निश करून घेते। ह्या कलमला गार्निश केल्या जात नाही, तरी पण मी थोडं केसरनी गार्निश करून घेते। खूप इझी रेसिपी आहे, एकदम कमी इंग्रेडियंटमध्ये ही कलम घरी तयार होती। हे बघा, अशा प्रकारे आपली गंगाखेडची प्रसिद्ध कलम घरी तयार झालेली आहे। आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।